गुड मॉर्निंग फ्रेंड्स. स्वागत आहे आपलं आपल्या चॅनलमध्ये कॉर्पोरेट टॅरो. नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे. 31 तारखेला सगळ्यांनी मस्त धमाल केली असणार आहे. आय एम व्हेरी शुअर. आजपासून आपण सुरू करणार आहोत एक नवीन सिरीज, ज्याच्यात मी प्रत्येक मुलांकाबद्दल तुम्हाला माहिती देणार आहे. सो आज आपण माहिती घेणार आहोत मुलांका नंबर 1ची. सुरू करण्यापूर्वी आपण नेहमीप्रमाणे देवाची प्रार्थना करूनच ही सिरीज सुरू करणार आहोत. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आता बाप्पाच्या आशीर्वादाने आपण सुरू करूयात. मुलांक नंबर 1. मुलांक नंबर 1 हा कुणाचा असतो? सो कुठल्याही महिन्याच्या 1, 10, 19 किंवा 28 या नंबरवर या तारखेला जर तुमचा जन्मदिवस असेल तर तुमचा मुलांक होतो नंबर 1. नंबर 1 हा जो आहे त्याचा प्लॅनेट आहे सूर्य. आता सूर्याचे जे क्वालिटीज आहेत ते कसे आहेत, तर सूर्य तळपणारा आहे. तो एकटा तळपतो, एकटा त्याचं काम करतो. सूर्य पंक्च्युअल आहे. सूर्य अगदी वेळेनुसार, म्हणजे असं कधीच झालं नाही की आज सूर्योदय व्हायला 2 तास झाले, लेट झाला. 5 मिनटं इकडे तिकडे असतं, पण सूर्योदयाच्या वेळा फिक्स असतात, सूर्यास्ताच्या वेळा फिक्स असतात. सो हे नंबर 1 जे आहेत ना, ह्यांनी जर पंक्च्युअलिटी पाळली तर डेफिनेटली हे आयुष्यात खूप पुढे जातात. आता सूर्याला आपण राजा म्हणतो. सो हे राज्य करण्यासाठीच जन्माला आलेले असतात मुलांक नंबर 1 वाले. सो मुलांक नंबर 1 म्हणजे काय? ज्यांची जन्मतारीख 1, 10, 19 किंवा 28 याची टोटल जर तुम्ही केले तर ह्याची टोटल 1 वर येते. सो ह्या सगळ्यांमध्ये सूर्यासारखीच ऊर्जा असते. सो ह्यांच्या क्वालिटीज काय असतात की हे फिजिकली खूप फिट असतात, स्ट्रॉंग असतात. यांचे खूप छान इंट्युशन्स असतात. खूप फर्म डिसिजन्स असतात ह्या लोकांचे. भयानक ॲम्बिशियस लोक असतात. कुठल्याही प्रोफेशनमध्ये जाऊ देत, हे लोक पुढे जाण्याचा प्रयत्न नक्कीच करतात. नोकरी करत असतील तर ते टॉपवर पोहोचतात. बिझनेस करत असतील तर डेफिनेटली ह्यांचा बिझनेस खूप सक्सीड करतो. त्यांचं डिटर्मिनेशन खूप स्ट्रॉंग असतं. कॉन्फिडन्स तर कमालीचा असतो या लोकांमध्ये. पण या लोकांमध्ये ही लोक जर 1 तारखेचे बॉर्न असूनसुद्धा जर सक्सेसफुल नसतील तर त्याचं कारण एकच आहे की माईट बी दे आर नॉट फॉलोईंग पंक्च्युअलिटी. तर तुमच्यासाठी रेमेडी हीच आहे की प्लीज टेक केअर अँड रिमेन पंक्च्युअल. सूर्याची उपासना करा, पंक्च्युअलिटी करा. आता जसं आपण म्हणतो की प्रत्येक नंबर, प्रत्येक प्लॅनेट ह्याचे जर काही प्लस पॉईंट्स असतील तर काही एरियाज टू इम्प्रूव्ह पण असतात. आता मी ह्याला नेगेटिव्ह पॉईंट्स नाही म्हणत, कारण नेगेटिव्हिटी असं मी तरी बिलीव्ह नाही करत. आय डोंट बिलीव्ह इन नेगेटिव्हिटी. आय ऑलवेज फील दॅट देर इज अ स्कोप ऑफ इम्प्रूव्हमेंट. कुणीही कितीही ठरवलं तर डेफिनेटली माणूस इम्प्रूव्ह करू शकतो, पुढे जाऊ शकतो. असं काही नाही आहे की हे माझ्या नशिबातच नाही आणि मी केलंच नाही. पण म्हणून प्रयत्नच नाही करणं हे चुकीचं आहे. डेफिनेटली जर प्रयत्न करूनही मिळत नसेल तर गोष्ट वेगळी आहे, पण प्रयत्न न करता नशिबाला दोष देणं हे नक्कीच चुकीचं आहे. सो प्रयत्न तरी करा. एरियाज टू इम्प्रूव्ह फॉर मुलांक नंबर 1. आता ही लोकं ना थोडीशी हट्टी असतात, स्टबन असतात, दुसऱ्यांचं ऐकण्यासाठी रेडी नसतात, इनफ्लेक्झिबल असतात, आपण असं म्हणू शकतो. त्यांचं डॉमिनेटिंग नेचर असतं. ऑब्व्हियसली आता जेव्हा सूर्यच कारक आहे तर नेचरमध्ये डॉमिनेशन खूप येणारच. ॲरोगंट होऊ शकतात कधी कधी आणि भयानक स्पेंड थ्रिफ्ट असतात. स्पेंड थ्रिफ्ट म्हणजे पैसा भरपूर उधळतात. उधळण्यापेक्षा त्यांना खर्चिक आपण म्हणू शकतो. उधळणं हा शब्द चुकीचा आहे. आय एम सॉरी फॉर दॅट. खर्चिक वृत्तीचे असतात. त्यांना जे आवडतं, त्यांना छान राहणं आवडतं, त्यांना छान म्हणजे ऑब्व्हियसली आता राजाचं राहणीमान हे कसं असेल हे आपल्याला माहितीच आहे, राईट. सो त्यांना राजासारखंच राहणं आवडतं. आणि बरेचदा असंही असतं ना की एवढ्या सगळ्या गर्दीत मिसळूनही कुठेतरी एका कोपऱ्यात ना त्यांना एकांतसुद्धा प्यारा असतो. म्हणजे थोडंसं एकटं राहणं हे प्रिफर करतात.
सो दिस इज ऑल अबाउट मुलांक नंबर 1. तुम्हाला तुमच्या मुलांकाबद्दल अजून जास्त डिटेलमध्ये माहिती हवी असल्यास तुम्ही मला संपर्क करू शकता. आणि फक्त मुलांकावर सगळं कॅरेक्टरिस्टिक आणि नेचर हे माणसाचं डिपेंड नसतं. तुमच्या ग्रीडमध्ये बरेचसे नंबर्स प्रेझेंट असतात, बरेचसे नंबर्स नसतात. सो त्याचाही तुम्हाला परिणाम ते नंबर्स देत असतात. काही नंबर्स रिपीटेड असतात, काही नंबर अजिबातच नसतात. सो रिपीटेटिव्ह नंबर्सचाही काही वेगळा परिणाम होतो. जे नंबर अजिबातच तुमच्या ग्रीडमध्ये नाही आहे त्याचा वेगळा परिणाम असतो. सो फक्त मुलांकावरून आपण म्हणू शकतो की ढोबळ मनाने आपण म्हणतो ना, अंदाज लावतो की ह्या माणसाचं नेचर कदाचित असं असू शकेल. पण इन डिटेल जर तुम्हाला माहिती करून घ्यायची असेल तुमच्या जन्मतारखेबद्दल तर डेफिनेटली लेट मी नो अँड गेट इन टच विथ मी. विथ दिस आजचा व्हिडिओ संपवते. हॅव अ ग्रेट डे, अ डे फुल ऑफ एनर्जी. एन्जॉय.